आघात हुआ होगा और आप सोचते रहेंगे यीशु मसीह उस वक्त प्रभु यीशु मसीह अगर तुम नहीं होते तो मेरा क्या होगा। तो क्यों ना हम अपने हाथ उठा करके यीशु मसीह मैं उस पल को याद करता हूँ, उस क्षण को याद करता हूँ। प्रभु यीशु मसीह आज मैं विनती करता हूँ कि उस समय में प्रभु यीशु मसीह मैं आपको याद करना चाहता हूँ। प्रभु यीशु मसीह तू था इसलिए मैं हूँ, तू है इसलिए मैं रहूंगा। फिर हाथ उठाएंगे, धन्यवाद देंगे। हालेलुया, हालेलुया। Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because it's given Jesus Christ, His Son. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One, to the Holy One. Give thanks because it's given Jesus Christ, His Son. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because it's given Jesus Christ, His Son. Come on, lift your voice, give thanks. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because it's given Jesus Christ, His Son. And now, let the weak say, I am strong. Let the poor say, I am free. Because of what the Lord has done for us. And now, let the weak say, I am strong. Let the poor say, I am free. Because of what the Lord has done for us. करे कमजोर मैं बलवान, करे निर्धन मैं धनवान। पिता ने दिया है पुत्र को हमारे लिए। और कहे कमजोर मैं बलवान, कहे निर्धन मैं धनवान। पिता ने दिया है पुत्र को हमारे लिए। धन्यवाद। हमें हाथ पर पूरी धन्यवाद। सब कहेंगे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। हमें हाथ उठाएंगे, धन्यवाद देंगे। प्रभु यीशु मसीह को गौरव देंगे। उसका वचन कहता है और उसमें मुझसे कहा मेरा अनुग्रह के लिए काफी है। क्योंकि जब तू कमजोर है, तेरी कमजोरता में, दुर्बलता में वो तुम्हारी ताकत है।
Help us experience the goodness of your glory. Make us more aware of your presence, of your glory. Help us experience the goodness of your glory. Make us more aware of your presence, of your glory. Come on, church. Help us experience the goodness
हम
प्रार्थना करते हैं, मधुर चैन से चले। यीशु मसीह, मैं अब तक उसकी राह देखता रहा, इसकी राह देखता रहा, उससे मदद आएगी, ये मदद करेगा, वो मेरी सुनेगा, वो मेरी सुनेगी। पिता, आज हम विनती करते हैं, हमारा मददगार को यीशु। मैं अपनी आंखें पर्वत की उठाता हूँ, मुझे सहायता कहां से आती है? आपका आशा बुद्धि को निर्माण कर परमेश्वर से मेरी सहायता आती है। फिर हम दिल से कहेंगे, यीशु मसीह, मैं तेरा इंतजार करने, मुझे विश्वास है कि मेरा समय व्यर्थ नहीं जा रहा है, कि तेरा इंतजार करने से मैं उकाब की तरह उड़ूंगा प्रभु यीशु मसीह। मुझे नए पंख तू दे देगा यीशु मसीह। तेरा इंतजार करने से प्रभु यीशु मसीह में मेरा वक्त जाया नहीं कर रहा। मुझे विश्वास है कि जो परमेश्वर की बाट जोते हैं वो उकाब के समान उड़ेंगे प्रभु यीशु मसीह। तेरा मैं हाथ उठाए कहे, यीशु मसीह, तेरा इंतजार करने में मुझे विश्वास है। भले समय निकल रहा है पिता, भले टाइम चला जा रहा है, पर मुझे विश्वास है कि समय पर तो आने वाला परमेश्वर है। प्रभु यीशु मसीह, जब तू आएगा तब हम तेरे समान बन जाएंगे, हम गौरवशाली परिधान करेंगे। तेरा हाथ उठाए धन्यवाद देंगे प्रभु यीशु मसीह। मैं आपका इंतजार कर रहा हूँ। मैंने अब तक मेरे दोस्त का इंतजार किया, अब तक शायद आपने अपने पति का इंतजार किया, अब तक शायद आपने अपनी बीवी का इंतजार किया है, या किसी अधिकारी का इंतजार किया है। शायद उन्होंने आपकी मुरादें पूरी नहीं की है, तो फिर अपने हाथों को यीशु मसीह को उठाएंगे और कहेंगे कि यीशु मसीह, your delays are always paid, Lord. Lord, delays are always paid. He's on time, God. Come on, look at him, चले। यीशु मसीह, मुझे विश्वास है कि तेरे आने का मुझे इंतजार है। यीशु मसीह, तेरे आने का मुझको इंतजार है। हालेलुया। यीशु मसीह, तेरे आने का मुझको इंतजार। यीशु मसीह,
सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी पर हमको चलाना, सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पर हमको चलाना। सारी महिमा ईश्वर से पिता को देते हैं।
से ज्यादा आपने सब कुछ दिया है, सोचने से भी अच्छा आपने मुझे दिया है। Beyond my imagination, Lord, you have blessed me. You have given me all things pertaining to life and godliness, Lord. You have given me the daily bread, the daily breath, my master. Come on, thank you right now, Father. I thank you so much. You were faithful to me even the times when I was not faithful, Lord. Can I tell Lord, you've been so kind to me for moments, Lord, when I was really unkind to you. क्यों दिल से कहेंगे योग्यता से आपने मुझे दिया है। मैंने कभी सोचा भी नहीं था कि इतना अच्छा परमेश्वर मुझे देंगे, कि ना तो मैं धन्यवाद देंगे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, मैं तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, मैं तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊंगी ना प्रभु, ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊंगी ना प्रभु, ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। सारी परेशानियों से यीशु मसीह ने बचाया है। So kind to you, so faithful to you. हमारी स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। 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 Father God, we thank you so much for your goodness, Lord. इतना सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं कि सचमुच ए मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है उसे धन्य कहो। हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर। हे माझ्या सर्व अंतरात्मा त्याच्या पवित्र नामाला धन्यवाद कर। हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको। तुझे एकंदर दुष्कर्मांची क्षमा करीत, तो तुझे सर्व रोग बरे करीत। तो तुझा जीव विनाश करून धारितो, तुला दयावर तोडून उभं ठाईस।
Come on, lift your hands and tell him, Lord, I bless you this morning. धन्यवाद दीजिए. Come on, slip your hands, open up your mouth. Say, thank you, Jesus. He's waiting for you to say thank you, Jesus. Come on, say thank you, Jesus. For all you have done in my life, I thank you, Lord. No regrets, no complaints, no arguments, no resentment, dear Jesus. I thank you so much. I thank you so much for the ups and downs in my life. I thank you so much for the mountain tops and valleys in my life. I thank you so much for the time when I was low, the time when I was high. I thank you so much for the time when I was disturbed and I was peace of mind. I thank you when I was sick. I thank you when I'm healed. I thank you for your goodness. I thank you for your kindness. Come on, look at it. I thank you for the rising sun. I thank you for the setting sun. I thank you for the moon, the star, the table of my food. Come on, thank you, my God. Thank you, Jesus. Thank you, Lord, when I was having a low job and now I have a job. Thank you, Lord, when I was a failure. Now I'm somewhere, somehow a successful person. Can you thank him right now? Can you thank him right now? Say thank you, Jesus. Thank you, Jesus. Come on, say thank you, Jesus. आखिरी बार धन्यवाद यीशु भेजिए. Thank him. Thank him. He's a faithful God. He's a good God. He's an awesome God. He's all powerful God. वो वही परमेश्वर है. उजाला हो और उजाला हो जाता है. वो वही परमेश्वर है जो कहता है मुझे मांग और मैं तेरी सुनूंगा. वो वही परमेश्वर है जो मुर्दों को जीवित करता है. वो वही परमेश्वर है वो सारे आंसू को पोंछता है. वो वही परमेश्वर है जो आज कल युगानुग एक जैसा है. धन्यवाद है. Come on, thank him. Come on, thank him. Thank you for his goodness. Come on, thank you for the opportunity, Lord. You've given me, Lord. I thank you. Hallelujah. Hallelujah. Thank you, Father. Thank you for your faithfulness, Lord. Hallelujah. welcome all of you this wonderful afternoon. God has been so kind to us. Thank you so much for those watching online.
I can understand, can imagine. और जो भाई बहन ऑनलाइन है हम सबको धन्यवाद देते हैं। सचमुच परमेश्वर भला है। God has been so kind to us. Amen. He has been so faithful to us. और सचमुच 8 महीने के बाद परमेश्वर ने कलीसिया के दरवाजे खोल दिए। Aren't you happy for that? Yes. Amen. Amen. God has been so good to us. It's a historical day, I think, so in the history of Maharashtra. Amen. Hallelujah. Amen. मुझे लगता है मिठाई बांटनी चाहिए। Amen. In the history of this, I think so, world, after 8 months, amen, we've been so glad that we are in the house of God. God has been so faithful to us. Amen. Hallelujah. So without taking much of your time, let's turn to the word of God. हम परमेश्वर की वचन की ओर बढ़ेंगे. I welcome all of you. Those also who came in the first service, the second service, and hopefully in the third service also. Amen. Welcome all of you. सबका स्वागत करते हैं. If you have your Bibles, please. Let's turn. The book of Exodus. निर्गमन की किताब की ओर हम जाएंगे और जैसे हम वचन की ओर जाते हैं कुछ नियम है हमें उसका पालन करना है और जो यहाँ पर है जो ऑनलाइन देख रहे हैं पता नहीं जो बाहर भी अभी खड़े रहेंगे आने के लिए कि सोशल डिस्टेंसिंग को हमें केयरफुल रखना है। We have to maintain social distancing. Everybody else. That was the GR given to us by the government. Or everybody should have the mask. I think so. During the service, or we have all the facilities. We have tried our best to provide. We have hand sanitization. We have shield, face mask. अगर आपको मास्क की जरूरत है, हमारे पास इसकी भी सुविधा है. Face shields भी हमारे पास है. So we are trying our best. कोशिश कर रहे हैं बेहतर से बेहतर सुविधा आपको देने के लिए. Book of Exodus chapter 1, please. निर्गमन का पुस्तक का पहला अध्याय. In the book of Exodus, let's read verse number 7, verse 8, verse 9. हम निर्गमन की किताब इसका पहला अध्याय वचन 7, वचन 8 और वचन 9 को हम 10 तक पढ़ेंगे. If you are there, just say amen. Amen. The second book of Moses called Exodus chapter 1, reading from verse 7 onwards, please. And the children of Israel were fruitful and increased abundantly, and multiplied and waxed exceeding mighty, and the land was filled with them. Now there arose up a new king over Egypt, which knew not Joseph. And he said unto his people, Behold, the people of the children of Israel are more and mightier than we. Come on, let us deal wisely with them, lest they multiply, and it come to pass that when there falleth out any war, they join also unto our enemies and fight against us, and so get them up out of the land. Let's read verse 11 to 13. Therefore they did set over them taskmasters to afflict them with their burdens. And they built for Pharaoh treasure cities of Pithom and Ramesses. But the more they afflicted them, the more they multiplied and grew. And they were grieved because of the children of Israel. Let's read verse 12 together. But the more they afflicted them, the more they multiplied and grew. And they were grieved because of the children of Israel. May the Lord bless the reading of His word. Let's pray. Heavenly Father, in the name of Jesus, पिता हम धन्यवाद देते आपके वचन के लिए. जो उन्नति आपसे आती है उसे कोई रोक नहीं सकता. आपका वचन कहता है पिता, every good gift and every perfect gift cometh from above, from the Father of lights, in whom
There is no variableness and shadow. पिता विनती करते हैं कि आपका वचन सिर्फ हम सुने नहीं, पर सुनकर उसके अनुसार चलने वाले न बनाए। आपका वचन हमारे सभी के आत्माओं की गहराई तक जड़ पकड़ने लगे। हम सारी महिमा तो आपको देते हैं। पवित्र आत्मा आइए हमसे बात कीजिए। यीशु के नाम से मांगते पिता सुनो ग्रहण करो। I've been given strict warning. Pastor, you should preach very less in Corona. So I'll make sure. So as we turn to the book of Exodus, please, निर्गमन की किताब में हम देखते हैं, if you see the book of Exodus very carefully, the first half of the book of Exodus demonstrates God's grace. निर्गमन की किताब में 40 अध्याय है, उसको दो भाग में बांटा गया है, 1 से 18 और 19 से 40। 1 से 18 अध्याय में देखते हैं कि परमेश्वर का अनुग्रह जो उसके संतानों पर मुफ्त है, और 19 से 40 में देखते हैं वो अनुग्रहकारी पिता हमें नियम भी देता है। So the first book, the first half from chapter 1 to chapter 18 निर्गमन पुस्तक पढ़ा गया। It talks about God's grace, God's favor towards man is completely free. But from chapter 19 to chapter 40, we see the same God who provides the grace free also gives us the law, which is more stricter than grace. Then you see, 1 से 18 के अध्याय में देखते हैं निर्गमन की किताब में कि ये किताब जो है, it demonstrates the history of Israel. In the book of Exodus, निर्गमन की किताब में यहूदियों का इतिहास इस किताब से शुरू होता है। पहले वो 12 थे, उसके बाद वो 70 बन गए, उसके बाद वो बढ़ते गए, और उनकी जो नेशनल हिस्ट्री है ये निर्गमन की किताब से आती है। The book of Exodus means exit, निर्गम म्हणजे बाहर पडणे, बाहर जाना, विकास करना। और देखते कि वही परमेश्वर जब यहूदियों का इतिहास लिखना शुरू करता है, हम देखते हैं कि उनका इतिहास जो है एक बंधन में है, और उस इतिहास की शुरुआत ऐसी है, वचन 12 कहता है, निर्गम 1:12 समझता, but the more they afflicted them, the more they multiplied and grew, and they were grieved because of the children of Israel. Have you ever been a problem to someone? Have you ever been a problem to someone? Am I the only one? कभी आप कोई किसी के लिए एक समस्या बन गए? So the Jews were the problem for the Egyptians. और यूसुफ के मरने के बाद ये जो नया फारो आता है, ये नया फारो जो है वो यूसुफ को नहीं जानता, और ये नए फारो की शिकायत ये है, मुझे यहूदियों का सब कुछ अच्छा लगता है, परंतु वो बढ़ते क्यों है, ये एक समस्या है। I like everything about the Jews, their wisdom, their talents, their artwork, everything. But one thing is bothering to the Pharaoh. That is their growth. एक अशी गोष्ट आहे की ती या नवीन फारोला अडखळण आहे, त्याला सगळं आवडतं, त्यांची कलाकृती आवडती, त्यांचं वागणं आवडतं, त्यांचे नियम आवडतात, त्यांचा यहोवा परमेश्वर आवडतो, पण त्याला एकच समस्या आहे, ह्यांची वाढ का? Why are they growing? आणि ती वाढ थांबवण्यासाठी, in order to stop that growth, he tries his best to kill the growth. Let me go forward with this. A living thing is a growing thing. A growing thing is a fruitful thing. आणि ज्या वेळेस यांची वाढ झाली, they started multiplying. बोला ती बहुगुणित होत गेली, आणि त्यांची ही बहुगुणित वाढ ही फार इतकी समस्या झाली
की आता तो सर्वांना एकत्र कसं मारून टाकायचं हा प्लॅन करतो. Just like Hitler trying to assassinate millions of Jews in gas chambers. The problem with the Pharaoh, the problem with the Hitler, the problem with this world is this: why are they growing? ते वाढत का? People may not like you for what you think, but probably this is the reason, because you are growing. That's why they are hating you. Have you experienced this? तुमची वाढ होत्या लोकांना आवडत नाही. This was the same problem. And that's the reason why the book of Exodus starts with multiplication, then starts with murder. And after murder, it starts with growth. After growth, it starts with the law. आणि म्हणून पाहतो की प्रत्येक वाढ जी असती ती सर्वांना दिसून येते आणि सर्वांना समजून येते. Every growth is evident. Can you say every growth is evident? Every growth is evident. Hallelujah. Growth cannot be hidden at all. Whether it's a tree planted in a soil or whether it's a baby growing, कुठली पण वाढ कधी लपत नसते. Praise the Lord. Hallelujah. कारण की वाढ देणारा परमेश्वर आहे. Amen. And since this growth was very evident, the growth was a problem to this Pharaoh. And for every growth, there is a struggle. Amen. जसं जसं ते छोटंसं बीज मातीमध्ये रुजतं, जेव्हा ते प्रयत्न करतं मातीला फोडून ते वर जायचं. मग बऱ्याच पराकाष्ठा येतात, बरेच संकट येतात. ते सूर्याच्या प्रकाशाचे फोटोसिंथेसिस करतात आणि प्रयत्न करतं की मला जगायचं. काय दिसतं की मला जगायचं म्हणून लावलं मला जगायचं आहे. I want to live. Amen. Hallelujah. And then you see this growth was so evident. Every growth has a struggle. And if you don't desire to grow, you will never grow. जर तुमच्या आत ती इच्छा नाही वाढायची, आयुष्यात ती इच्छा तुम्हाला कधी मिळणार. Praise the Lord. You must desire to grow. James chapter 5 verse 6. The Bible says every good gift and perfect gift cometh from above, from the Father of lights, in whom there is no variableness and shadow of Yaakov 5:6. प्रत्येक उत्तम गोष्ट परिपूर्ण घडत नाही. ज्योती मंडळाच्या उत्तरदिशेवरी बदलत नाही व छायेने फिरत नाही. Praise the Lord. So this afternoon we will have very quick synopsis of this. तर आपण पाहूया की ज्या वेळेस माझी वाढ होत असते त्यावेळेस मला कुठल्या गोष्टींचा संघर्ष आयुष्यात करावा लागतो. Amen. If you see very carefully, if you have a desire to struggle, that shows you have a desire to grow. Hallelujah. Are we all struggling this morning? I'm a man of many weaknesses. जर तुम्ही प्रयत्न करून पडत आहात तर याचाच अर्थ तुमच्या आत देवाने एक इच्छा निर्माण केली आहे की तुम्हाला जिंकायचं. Hallelujah. If you are falling down and stumbling down for 7 times, 70 times 7, yacha's artha every time when you fall down, every time when you get up, you have a desire, not in the subconscious mind, but in your spirit, ki mala uthun jithe devachi ichha hai, tithe mala jaayचं. Hallelujah. Amen. So the first thing you see, people who struggle to develop a desire to fight and get going, they are the people who always lack the power. Yes. Hallelujah. ज्यांच्या आत इच्छा नसती लढा द्यायची, प्रयत्न करायची, पुढे जायची, ते लोक नेहमी सामर्थ्याने कमजोर असतात. काय असतात? Praise the Lord. आणि मग लक्षात घ्या की या दुर्बलच्या अवस्थेमध्ये यहुद्यांना समजलं नाही. There was not a single Jew who ever prayed to God to help them. They all were crying. बघा, please, let's see what the Bible speaks to us. Chapter 2, verse 23 and 24.
निर्गमन दूसरा अध्याय 23-24. And it came to pass in the process of time that the king of Egypt died, and the children of Israel sighed by reason of the bondage, and they cried, and their cry came up unto God by reason of the bondage. Verse 24. And God heard their groaning, not praying. And God heard their groaning and not praying. Come on, and God heard their groaning, God their groaning, not praying. not praying. And God heard their groaning, and God remembered His covenant with Abraham, with Isaac, and with Jacob. And God looked upon the children of Israel, and God had respect unto them. इतना सब हो रहा था, पर एक भी व्यक्ति ने यहोवा को नहीं पुकारा. सब फूट फूट के रो रहे थे. जर एका तरी यहूद्यांनी प्रार्थना केली असती तर निश्चित परमेश्वराने मोशेला सीनवरती लवकर आणला असता. Hallelujah. If you are still crying and still groaning in your heart, your groaning is over now. It's time for us to pray. Hallelujah. Amen. तरी पण देवाने यहूद्यांसाठी नाही, अब्रामाशी जो करार केला होता तो देवाने आठवला, मग देवाने प्रार्थना ऐकली. Praise the Lord. Just because they were groaning so louder, that doesn't mean you are praying so harder. देवाने अब्रामाशी करार आठवला म्हणून त्यांचं ओरडणं ऐकलं, प्रार्थना नाही ऐकली. And that's the reason why the people who struggle to develop a desire to fight and get going are the same people who lack power in their life. Hallelujah. Hallelujah. यहूद्यांना यहोवा माहित आहे, यहूद्यांना अब्राम माहित आहे, इसाक माहित आहे, याकूब माहित आहे, यहूद्यांना योसेफ माहित आहे. परंतु एका पण यहूद्याने अब्रामाच्या देवाला हाक का नाही मारली? Very interesting. एका पण यहूद्याने देवाकडे आळवी का नाही केली? देव आम्हाला वाचव, हे बंधन तोड, आम्हाला मोकळं कर, आम्हाला बाहेर निघायचं आहे. पण एका पण यहूद्याने इतकं त्यांचं मन, their mind was so much have become a slave tendency की त्यांना नवीन विचार मनात येणं हे सैतानाने इतकं मन त्याला ग्रासून टाकलं होतं की कुठलं नाविन्य नाही, कुठला नवा विचार नाही, कुठला उत्साह नाही, कुठली उत्तेजना नाही, प्रार्थना करायचं मन नाही. ऑल इज हॅपनिंग की सकाळी उठायचं, ओझी व्हायची, काम करायचं आणि मार खायचा आणि फारोचं ऐकायचं आणि मोठमोठे पिरामिड्स बांधायचे, शहरं बांधायची, हीच आपली जिंदगी आहे. असं करत करत 500 वर्ष गेली. How many years? It's a big number, isn't it true? 500 years they just slavery आणि एका गुलामाची सवय असते. जरी त्याचं नाव गुलाम आहे पण त्याच्या वागणुकीमध्ये दिसून येतं हा स्वतंत्र नाहीये, हा गुलाम आहे. His thinking reveals, though he acts like a free man, he talks like a free man, he behaves like a free man, but somehow, somewhere, he is a slave. Are you understand what I'm saying? आणि म्हणून नोकर आणि गुलामामध्ये फरक असतो. नोकर स्वइच्छेने काम करतो, गुलाम जबरदस्तीने. आणि म्हणून 500 वर्ष जबरदस्तीने पिढी मागे पिढी जनरेशन आफ्टर जनरेशन एक सारखं पिढीवर एकच आहे की तुम्ही आवळी करा, रडा आपल्याला सुटका द्यायची, बाहेर निघायचं. आणि त्या एवढ्या ह्याच्यामध्ये एक पण यहुदी मनुष्य 500 वर्षात देवाला हाक का नाही मारला? माझ्या बहिणी भावांनो लक्षात घ्या, देव आम्हाला जबरदस्ती करणार नाही प्रार्थना करण्यासाठी, तुमचे हात फोल्ड करणार नाही, पण तो निश्चित परिस्थिती निर्माण करेल. काय निर्माण करेल? हालेलुया. तो फक्त देवच करू शकतो. You may try to create a situation, but you may fail. Only God can create circumstances. हालेलुया. आणि जेव्हा देव परिस्थिती निर्माण करतो तेव्हा नबुकदनेस्सर बघल्यासारखा होतो. Praise the Lord. ज्या देव परिस्थिती निर्माण करतो त्या खड्ड्यातून योसेफ बाहेर निघतो. आमेन.
जेव्हा देव परिनिर्माण करतो तर लक्षात ठेवा एक कुमारिका सुद्धा देवाच्या आत्म्याने भरून तिला बाळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझ्या बहिणी भावांनो, म्हणून आज जर तुमच्यामध्ये ती इच्छा नाहीये प्रतिकार करण्याची, स्ट्रगल करण्याची, तुम्हाला सारखं वाटतं मी हारलेलो आहे, तर आज कदाचित निर्गमाचं पुस्तक आपण शिकूया की देवा मला सामर्थ्याची गरज आहे, की जी इच्छा माझी मेलेली आहे आज ती इच्छा परत निर्माण कर, कारण की तूच परिनिर्माण करतो, तूच इच्छा निर्माण करतो. राजाचं मन देवाच्या हाती आहे, पाण्याच्या पाटाप्रमाणे तो त्याला वळवतो. You cannot change anyone. You cannot mold anyone. You cannot your circumstances. Let God be God. Hallelujah. Are you listening what I'm saying? Amen. The first thing you need the power. How you get the power now? Please, Acts chapter 1 verse 8. प्रेषितांची कृती पहिला वचन. When the Holy Spirit comes upon you, you shall receive power to witnesses. First in Jerusalem, in Judea, in Samaria, and the uttermost parts of the earth. देवाचा आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. जेव्हा देवाचा आत्मा तुम्हावर येईल तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. आणि हे सामर्थ्य इतकं पॉवरफुल आहे की हे सामर्थ्य सर्व सैतानी सामर्थ्यापेक्षा देवाचं सामर्थ्य सर्वात महान आहे. हालेलुया. हे सामर्थ्य इतकं पॉवरफुल आहे, हा अग्नी आम्हाला जाळीत नाही, आम्हाला पेटवतो. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं सामर्थ्य इतकं पॉवरफुल आहे, हे देवाचं सामर्थ्य माझ्या 5 चे 6 बोट करत नाही, पण निश्चित 6 बोटांची ताकद माझ्या 5 बोटामध्ये देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हे देवाचं सामर्थ्य इतकं पॉवरफुल आहे की हा जेव्हा सामर्थ्य त्या दानिएलला त्या सिंहाच्या गुहेतून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. हे तेच सामर्थ्य आहे ते 3 हिब्रू मुलं शद्रक, मेशक आणि अबेदनेगो अग्नीच्या भट्टीतून काढण्यासाठी देवाचं सामर्थ्य आम्हाला पुरेसं आहे. देवाचं वचन म्हणजे पहिले योहान 1:4 मध्ये की जो माझ्यामध्ये आहे या जगामध्ये असणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. We need the power. हालेलुया. Amen. Well, power belongs to God. Come on, God. Power belongs to God. Power belongs to God. Hallelujah. Amen. Number 2, the battle is not yours. Battle belongs to God. Nirgam 14, please somebody for us. Exodus 14:14. The Bible says, "Be still and know." Nirgam 14, very interesting verse. Exodus chapter 14 verse 14, please. It says, "The Lord shall fight for you, and He shall hold your peace." Can you say with me, church? The Lord shall fight for you, and He shall hold your peace. Amen. बोला देव माझ्यासाठी लढे, मला फक्त शांत करायचं आहे. माझी कोण लढणार आहे? The Lord shall fight for you. Not any minister, not any signature, not your money, or not your influence, or not this person or that person, or this thing or that thing. The Lord shall fight for you. If you are going to injustice, जर आज तुम्हाला अन्याय झाला असेल, मला सांगू द्या, देव तुमच्यासाठी लढेल. जे तुमचं होतं तुम्हाला मिळालं नाही, लक्षात घ्या, देव तुमच्यासाठी लढेल. हालेलुया. जर तुमचं होता कोणी हिसकून घेतला असेल, पण लक्षात ठेवा, आज माझ्यासाठी देव लढणार आहे. Probably the promotion which was kept for you and somebody stepped in and took it. Remember, the Lord shall fight for you. Hallelujah. Hallelujah. Amen. मला माहित नाही तुझं वाचतो ऑनलाईन. इफ यू आर गोइंग टू इनजस्टिस इन युअर लाईफ, वाटत मला अन्याय झालेला आहे, एक हक्काचं माझं होतं मला नाही मिळालं आहे, पण लक्षात ठेवा परमेश्वर माझ्यासाठी लढणार आहे. कॅन यू से परमेश्वर माझ्यासाठी लढणार आहे? परमेश्वर माझ्यासाठी लढणार आहे. हालेलुया. Because this situation has happened, why didn't you receive? Because God wants to make it evident to everybody that He is the Lord in your life. आणि जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी लढतो तेव्हा लक्षात घ्या, तेव्हा सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व स्तुती देवालाच आणि देवालाच जाते. कारण की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. Hallelujah. Hallelujah. Amen. This is the fight, not with flesh and blood. हा लढा रक्तमांसाशी नाहीये. इफिस्करास 6 अध्याय. आपले झगडणे रक्तमांसाशी नाहीये, अंतर्गत दुरात्म्यांशी, सत्ताधिकारी अधिकाऱ्यांशी आहे. आणि यांची लढण्यासाठी मला देवाचे धार्मिक हत्यारांची गरज आहे. In order to fight the battle, I need the
armor of God. Hallelujah. Number 2, I need the weapons of God. Amen. दुसरे करीन 10:4-5-6, 2 Corinthians 10:4-5-6. For the weapons of our warfare are not carnal, but mighty through God to the pulling down of strongholds. आपल्या युद्धाची शस्त्रे दैहिक नसून तटबंदी बुरुज जमीनदोस्त करण्यासाठी ते देवाच्या नजरेमध्ये समर्थ आहे. हालेलुया. तर्क वितर्क देवविषयी उंचवर असलेले बुरुज खाली पाडून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून ख्रिस्ताच्या अधीन त्याला आणतो. Are you restless this morning? यशया 26 म्हणतात, Thou will keep him in perfect peace, whose mind is stayed on thee and trusted in thee. ज्याचं चित्त देवाच्या न्याय स्थिर आहे, त्याच्या आत देवाची शांती आहे. Hallelujah. 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 Are you learning something this morning? की मला समजत नाही, त्याचा अस्वस्थ काय आहे? My physical body is here, my mind is wandering everywhere. हे विचार येतात, ते विचार येतात, आता काय होईल, अब क्या होगा, आता कसं फेस करणार. लक्षात ठेवा, ज्याचे चित्त देवाच्या स्थिर आहे, त्याच्या आत देवाची शांती आहे. हालेलुया. म्हणून येशू म्हणता योहान 17 मध्ये, तुमचे अंतर अस्वस्थ होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. माझ्या पित्याच्या घरात भरपूर जागा आहे. Let not your heart be troubled. In my father's house are many mansions. The Jews were so troubled. आम्हाला मसीहा पाहिजे, आम्हाला हेल्प पाहिजे, आम्हाला हेल्प पाहिजे. हा मदत करेल, तो मदत करेल, असं करेल. पण त्यांची नजर माणसाकडे होती, पण देवाकडे नव्हती. Praise the Lord. Hallelujah. The Lord shall fight for you. You only need to be still. Hallelujah. देवा मला शांत राहायला शिकव. बोला, देवा शांत राहायला शिकव. The more peaceful you are, the more restless the devil is. Hallelujah. जितकं तुम्ही शांतीमध्ये राहता, तितकं अस्वस्थ सैतान आहे, तुम्ही नाही. Praise the Lord. त्याला हा प्रॉब्लेम आहे की हा शांत का आहे, हा चिडचिड का करत नाही, हा कुरकुर का करत नाही, हा घरात वाद का करत नाही, हा भांडण का करत नाही, हा याला संयमी का आहे, याच्यावर इतकं संयम का आहे, हा माइंड कंट्रोल का लूज का करत नाही, त्याला राग का येत नाही. तो 100% तुम्हाला रेस्टलेस करण्याचा प्रयत्न करेल. पण जर देवाचं सामर्थ्य तुमच्या आत आहे, तर देवाचा आत्मा तुम्हाला मदत करेल की देवा की सर्व संकट आणि धीराने शील आशा उत्पन्न होते आणि आशा मला कधी लाजवणार नाही. In trials and tribulations, persecution and struggles will happen, and that hope will never put me to shame. Hallelujah. Last but not the least, say with me, I'm a Moses in making. बोला, माझ्या आत मोशे तयार होत आहे. माझ्या आत मोशे तयार होत आहे. Hallelujah. Hallelujah. Amen. लक्षात ठेवा, जेव्हा ते बीज कुठल्या मातीमध्ये पडतं, ते वाट पाहतं, एका रात्री उगत नसतं. ते वाट पाहतं, ते धीर धरतं. आणि म्हणून यशया 40:31 जे परमेश्वर वाट पाहतात, ते नवीन शक्ती संपादन करतात. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They shall walk and not faint. They shall run and not be weary. Hallelujah. विचार करा, असा इतिहास म्हणतो की 2 million slaves were there in Egypt. किती होते यहुदी लोक? 2 million. म्हणजे कमीत कमी मला वाटतं 20 लाख. 20 लाख लोकांचं ओरडणं देवाकडे गेलं. किती लोकांचं? बोला, 20 लाख. मोठा नंबर आहे की नाही? 2 million Jews were saved day and night, putting their head down. काम करत राहा. आणि इतकं झालं की गाणे पण एकदम गुलामाचे गाणे होते. तुम्ही कधी गाणे ऐकले का हो? छन वाजती पैसे, मधुबाळा पैसे नसते हाती आपल्या. You know how these songs came into existence? If you see the history of अशा गाण्यांचा इतिहास तुम्ही पाहिला, हे सर्व गाणे जे आहे ते अत्यंत गरिबी असून बनवले गाणे. आणि मग देवाला पुढे छंदन पैसे असतात ना, ते पुढे द्यायचे, बाकी नोटा देऊ नका देवा. हा, याचा इतिहास असा आहे. इट्स व्हेरी ट्रू. कारण की कॅप्टिव्ह लोकांची टीचिंग अशी आहे, सॉरी टू से दिस, बट इन वी सी लाईक दिस, इन पर्गेटरी सिस्टम, एक जर ना कानाला खाली पडला, त्या आवाजाला आत्मा नरकातून प्रकाश. हा, दिस इज द हिस्ट्री. हा इतिहास आहे. म्हणून टन पैसे का आता ऑफरिंग बॉक्स मध्ये एक टन आवाज आला, व तुमच्या जो प्रेमाचा माणूस नरकात असेल स्वर्गात. म्हणून छान इतके छान आवाज येणार, तितके आत्मे स्वर्गात जातील.
This is the slave tendency. Hallelujah. Hallelujah. नाही मला फक्त वन रूम किचनच पाहिजे किंवा मला मग मोठा पाहिजे काय माझी इतकीच ऐकत आहे. इफ यू आर लिमिटेड गॉड यू विल गेट व्हॉट यू रिसीव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही चांगल्याची आवड धरली तुम्हाला चांगलंच मिळणार. तुम्ही सारखं म्हटलं मला हेच पाहिजे, माझे असंच आहे, मी कामाचा नाहीये, माझं असंच आहे, मी असंच राहणार, मी गलीमध्ये राहणार, मी असं करणार, मग तसेच गली तुम्हाला आयुष्यात मिळणार. Praise the Lord. Hallelujah. Because growth is from God. Amen. Are you learning something? म्हणून say we are Moses in making. Amen. आणि म्हणून पाहतो आपण की जेव्हा त्यांनी देवाला आरोळी केली, देवाला हाक मारली, तेव्हा निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय म्हणतं की त्यावेळेस काय झालं बघा. Now Moses kept the flock of Jethro, his father-in-law, the priest of Midian, and he led the flock to the backside of the desert and came to the mountain of God, even to Horeb. Hallelujah. जेव्हा या लोकांची आरोळी 20 लाख लोकांची आरोळी देवाकडे गेली, त्यावेळेस देवाने मोशेला होरेब डोंगरावरती देवाने आणलं. हालेलुया. हालेलुया. हे त्यांच्या गुलामीचे किती वर्ष होतं हे आपल्याला सांगितलं आहे. And what year they cried came to God, the Bible is silent about that. But the way they cried to God, God was preparing Moses all this time to see the burning bush. Hallelujah. Say with me, there's a burning bush waiting for me. Come on louder. माझ्यासाठी एक जळतं झुडूप वाट बघत आहे. हालेलुया. तुमची प्रत्येक प्रार्थना अडोकी देवाने ऐकली होती. प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की मोशे 40 वर्ष महालात राहिला, 40 वर्ष मिद्यानात राहिला आणि 80 वर्षामध्ये त्याला हे जळतं झुडूप दिसलं. At the age of 80, Moses encountered a burning bush. बरं, देवाला वयाची अट नाही. Hallelujah. Age is not the problem with God. If God can give a child at the age of 99, all things are possible. Hallelujah. जर एका 80 वर्षाच्या वयस्कर माणसाला देव वापरू शकतो तर तुम्ही आणि मी तर काय. Hallelujah. आणि जेव्हा मोशेला 80 वर्षामध्ये असताना वयस्कर मनुष्य असताना जेव्हा त्याला ते जळतं झुडूप दिसलं, हे सर्व लोक काय ओरडत, देवा आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. आणि हे जळतं झुडूप पाहण्यासाठी देवाने 80 वर्ष लावली. किती वर्ष? 80 वर्ष. प्रेज द लॉर्ड. तुला देवाला पण टाइम बरोबर करता येतो. इफ यू डोंट नो, गॉड नोज व्हेरी वेल हाऊ टू मोल्ड यू. Praise the Lord. Praise the Lord. But God delays are always faithful. जर देवाकडून वेळ होत आहे तर वेळेची भरपाई पण देवच करतात. Amen. You agree with that? Yes. Amen. आणि म्हणून त्या सर्वांच्या प्रार्थना केल्या, आरोळी गेली आणि त्यावेळेस एका वयस्कर माणसाला होरेब डोंगरावरती आपल्या सासऱ्याचे मेंढ राखत असताना त्याने एक झुडूप पाहिलं. ते जळत आहे पण काय होत नाहीये, ते भिजत नाही. प्रेज द लॉर्ड. ते झुडूप जळतं पण ते जळून मरत नाही. असं म्हणतात की त्या होरेब डोंगरावरती आय बीन टू दॅट माउंटेन. इतकं ऊन आहे की सकाळी 10 वाजता पण 50 डिग्री आहे. आणि तिकडे जी झाडं असतात, ती वनस्पती असते, ती इतक्या उन्हामध्ये आपोआप जळते. आणि त्या काळी अशा गोष्टी घडायच्या की इतकं रगरगीत ऊन आहे, झाड पण अगदी उन्हाने जळत असतं. पण मोशेला या झुडपाबद्दल विशिष्ट हे वाटलं की हे झुडूप जळत आहे पण जळून मरत का नाही. प्रेज द लॉर्ड. आणि इतक्या वेळ परमेश्वर वाट पाहत होता की मोशे कधी त्या झुडपाच्या जवळ येतो. मग लक्षात घ्या, probably you are the answer for somebody's prayer. Praise the Lord. दुसऱ्यांच्या प्रार्थनेचं तुम्ही उत्तर आहात. बरं, दुसऱ्यांच्या प्रार्थनेचं तुम्ही उत्तर आहात. I am Moses in making. Praise the Lord. Praise the Lord. विचार करा, कोणीतरी तुमच्या कुटुंबामध्ये कितीतरी वर्षांनी प्रार्थना केली असेल की प्रभू, ही गरिबी आता मी फेस करत आहे, माझ्या मुलांच्या 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 मुलांना आयुष्यात कधी नको देऊ. म्हणून आज देवाने प्रार्थना केली, यू आर सो वेल ऑफ टू डू.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. की प्रभू या अवस्थेमध्ये मी आहे, ही अवस्था मी विनंती करतो माझ्या नातवंडांना, माझ्या पत्राला घरी येऊ नको देऊ म्हणून आज आपण पाहतो मला रोजची भाकर रोज मला घरात मिळते. Praise the Lord. Praise the Lord. You are an answer for somebody's fasting. You are an answer for somebody's crying. You are an answer for somebody's praying. Hallelujah. You are a Moses in making. You are Esther in making. You are Samuel in making. परमेश्वर तुमच्या आत मोशे घडवत आहे. परमेश्वर तुमच्या आत एस्तेर घडवत आहे. परमेश्वर तुमच्या आत एक हन्ना घडवत आहे. परमेश्वर तुमच्या आत एक इलिया घडवत आहे. परमेश्वर तुमच्या आत एक अलिशा घडवत आहे. All is this. I need an encounter of burning bush with the Lord. मला त्या जळत्या झुडपाची प्रभू मला ओळख होते. हा जळतं झुडूप इतकं पॉवरफुल होतं की मोशेच्या आयुष्यातले शेवटचे 40 वर्ष हे देवाची सेवा करण्यात इतके गेले की वयस्कर अवस्थेमध्ये जे डोळे कधी निमित्त झाले नाही आणि जे काही पाय कधी झिजले नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. A strong old man. Praise the Lord. Hallelujah. आणि म्हणून लक्षात घ्या मोशेकडे इच्छा नव्हती पण देवाने झुडूप निर्माण केलं. Hallelujah. When Moses encountered the burning bush, ते जळतं झुडूप पाहिलं त्याला समजलं हे बलाने नव्हे, हे पराक्रमाने नव्हे, पण देवाच्या आत्म्याने काय असे जोर काय हे मनुष्य करू शकत नाही, हे देवच करू शकतो. Praise the Lord. म्हणून संपायची पहिली गोष्ट ज्याच्या आत इच्छा नसती की मला वाढायचं नाही, हे करायचं नाही, काय करायचं नाही, त्यांच्यामध्ये सामर्थ्याची कमी आहे. कुठली कमी आहे? अशी लोक बघितले का तुम्ही? सकाळात कधी होते रात्री समजत नसतात, खाटीवर झोपलेले असतात. They have no desire to work, no desire to go outside, no desire to feel like that. But I believe जर देवाचा आत्मा तुमच्यावरती उतरेल हे सर्व बंधनं आज देव तुला समर्थ करेल. Hallelujah. Do you believe this morning? Come on, those watching online. आज प्रार्थना करा की प्रभू माझ्यामध्ये ती आज इच्छा निर्माण कर. Praise the Lord. Hallelujah. आणि हे देवाचा आत्माच करू शकतो. नंबर 2 प्रभूला मला प्रभू हे युद्ध माझं नाही, हे तुझं आहे. तू माझ्यासाठी लढ. The Lord shall fight for. नेहमी लक्षात ठेवा हे युद्ध माझं नाहीये, हे युद्ध देवाचं. परमेश्वर माझ्यासाठी लढेल, मला फक्त शांत राहायचं. शांत लक्षात ठेवा की परमेश्वर तो मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय. Why are you struggling so much? Surrender all to God. देवाला समर्पण करा. देवाला माहित आहे तू माझं बसणं उठणं बारकाईने जाणार आहे. तो माझे विचार नाम ओळखणारा परमेश्वर आहे. मी कधी उठतो कधी झोपतो डोक्याने प्रत्येक केस देवाने मोजलेले आहे. He cares for you. Hallelujah. म्हणून आज आपण जिवंत आहोत. Praise the Lord. He loves you unconditionally. देवाने तुम्हाला सोडलेलं नाहीये. तो आज पण तुमच्यावर तितकंच प्रेम करतो जेव्हा तुम्ही तितके चांगले होता आज तुम्ही वाईट पण असता. So remember this की देवा आज मी हरलेलो आहे. माझे सर्व बॅटल्स समर्पित करतो. नंबर 3 माझी अशा गोष्टी का घडतात? बिकॉज युअर मोसेस इन मी. हालेलुया. तुम्ही इतके सामर्थ्यवान मनाला आहात म्हणून शत्रू इतका प्रयत्न करतो तुमची खच्ची करायची, तुम्हाला खाली पाडायची, तुम्हाला त्रास द्यायची, तुम्हाला इरिटेट करायची, तुम्हाला बॉदरेशन करायची. अँड दॅट्स द रिझन व्हाय ही नोज ग्रेटर इज ही दॅट इज इन यू दॅन ही दॅट इज इन द वर्ल्ड. Hallelujah. Because you are Moses in making. तुम्ही मोशे बनणार आहात म्हणून मी इतका प्रयत्न करतो की तुमच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. जवळचे लोक तुम्हाला नाव ठेवतात, हसतात, तुमचा बिक्री होतो, तुम्हाला लोक हे त्रास देतात. याचाच अर्थ जो तुमच्यामध्ये आहे इतका मान आहे हे तुम्हाला समजत नाही पण त्यांना बरोबर समजतं. Praise the Lord. Praise the Lord. एस्तेरला पण भरपूर स्ट्रगलतून जावं लागलं. एस्तेरला म्हणजे हद्दसा म्हणजे मेहंदी. आणि जशी मेहंदी पिसून 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 रमते तशीच आयुष्य पण इतकं पिसतं होतं. एक अनाथ मुलगी. पण लक्षात ठेवा ती वेळ ती घटना तो क्षण देवालाच माहित आहे. पण एस्तेर देवाशी प्रामाणिक आहे. जेव्हा ती राणी नसताना पण तितकी विश्वासू देवाशी होती, राणी असताना पण तितकी विश्वासू नाही. म्हणून तिला कळलं असे माझी अशा गोष्टी का घडतात, मला असं का होतं. लक्षात ठेवा she was Esther in making. Praise the Lord. Hallelujah. माझ्या बहिणी भावांनो नेहमी लक्षात ठेवा की देवाचं वचन म्हणतं
पहिल्या अध्यायामध्ये the trial of your faith be much more precious than gold that perishes. तुमच्या विषय परीक्षा इतकी अनमोल आहे, नाशवंत सोन्यापेक्षा ही अनमोल परीक्षा. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच्यात तुम्ही काय घडणार आहात हे आम्हाला माहित नाही, का तुम्हाला माहित नाही, देवालाच नाही. पण मला विश्वास आहे देवा तू माझ्यामध्ये मोशे तयार करतो. हालेलुया. माझ्या हातात जरी काठी नसेल पण देवाचं सामर्थ्य माझं. आमेन. कधीमान एस्तेर असाल, तुम्ही हन्ना असाल, की प्रभू कधीच्या तुम्ही एलिया असाल, आय डोंट नो, और यू मे बी द बिली ग्रॅम ऑफ इंडिया. की प्रभू इतक्या अवस्था माझ्या का घडतात, असे प्रॉब्लेम्स का घडतात, अशी का येतात प्रभू येशू, असा मला धोका का दिलेला आहे. लक्षात ठेवा या सर्व गोष्टी रोम 8:28 प्रमाणे देवा माझ्या चांगल्यासाठी तू निर्माण करतोस. गॉड हॅज नेव्हर बिट्रेड मी. प्रेज द लॉर्ड. देवाने मला धोका दिला नाही. Praise God. Can you witness for that? Has God ever betrayed you? He has never betrayed you. Praise the Lord. Your best friend must have betrayed you. जवळचा मित्र होऊन गेला असेल, लक्षात ठेवा आज तो आज काल आणि युगाने सारखा. Amen. म्हणून आज मी शांत लक्षात ठेवा. देव Can you stand up this morning? उभे राहूया. प्रभूला म्हणे की प्रभू येशू मला विश्वास आहे या सर्व प्रसंगातून तू माझ्यामध्ये आज तो सामर्थ्य तयार करतात. मला विश्वास आहे की प्रभू आय बिलीव्ह इन ऑल दिस सिच्युएशन्स यू आर प्रिपेअरिंग मी फॉर अ ग्रेटर थिंग. एका मोठ्या कामासाठी प्रभू तुम्हाला तयार करतात. Just close your eyes and just talk to him right now. मी कुठे असं मला माहित आहे तुझं वॉचिंग डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. You will be going through a lot of struggles in your life, lot of betrayals, lot of hardships, lot of injustice you must have gone. But wherever you are, just lift your hands and tell him, Lord, I don't know the end of this thing, but I know I'm a Moses in making. मला याचा अंत माहित नाही प्रभू येशू, माझ्या ते अन्याय का झाला प्रभू येशू, माझ्या असे का वागले तेव्हा, मला असं का तरी ट्रीटमेंट दिली. आय डोंट नो हू आय एम टॉकिंग टू दिस मॉर्निंग. की मला असे का ते बोलले इतर चांगला असताना देखील असे आरोप का केले. की प्रभू कदाचित आज तुम्हाला मागच्या असे प्रभू हे माझ्या हक्काचं होतं प्रभू येशू. पण लक्षात ठेवा युद्ध तुमचं नाही, युद्ध देवाचं. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. The Lord shall fight for you. You need only to be still. The best you can do this morning is surrender all to Jesus. आज तुम्ही सर्वात उत्कृष्ट गोष्ट ही करू शकता. त्यामुळे दोन्ही हात वर करा आणि देवाला समर्पण करू. की प्रभू आता माझ्याकडून होत नाही, मी सर्व तुला समर्पित करतो, मी सर्व तुला समर्पित करते. की प्रभू या युद्धात मीच अशक्त होतो, मलाच त्रास होतो प्रभू येशू. पण आजपासून युद्ध मी लढणार नाही, तू लढणार साठी प्रभू येशू. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हाती समर्पित करा, लक्षात ठेवा तो नीतिमान न्यायाधीश आहे. तो राष्ट्रांची उठाबळ करणारा परमेश्वर आहे. त्याचं वचनामध्ये एका दिवसात काय घडेल देवालाच माहिती. His word says, I am the Lord, I change not. आज मला प्रभू येशू मला समजत नाही की उद्या कसा निघणार, परवा कसा निघणार, हे महिने कसे जाणार, हे वर्ष कसे संपणार. पण मला विश्वास आहे ज्या देवाने आईच्या उदरामध्ये मला घडवलेलं आहे त्या देवाने माझा अंत पाहिला. Come on, just slip your hands and tell Lord, I surrender to you. Lord, I surrender. Come on, vocalize your prayers to Him this morning. आम्ही प्रभू मी सर्व समर्पित करतो बाप्पा. समर्पणामध्ये मला विश्वास आहे बाप्पा. मला यश नाही बाप्पा, मला विजय पाहिजे. Yes, Lord. I want to be an overcomer, Lord. I ask for success. I want victory, बाप्पा. Amen. असा कुठला तुमच्या आयुष्यामध्ये कुठली गोष्ट असेल, you're struggling with some sin, struggling with some problem, struggling in some areas of your life, just lift your hands and tell Him, प्रभू येशू हा struggle तुझ्या निर्माण कर. माझ्यामध्ये इच्छा निर्माण कर. Lord, give me a desire to say no to that addiction, no to that thing, no to that sin, Lord. Lord, give me a
तीव्र इच्छा निर्माण कर की त्याला मी नाही म्हणावं प्रभू येशू बाप्पा. आणि आज ती इच्छा माझ्याकडून होत नाही बाप्पा. माझं मन मला साथ देत नाही बाप्पा. माझा प्राण साथ देत नाही बाप्पा. आज तू इच्छा निर्माण कर बाप्पा. एक नवीन इच्छा निर्माण कर बाप्पा. प्रभू मला जगायचं आहे बाप्पा. I want to be the Esther which you have called me to be, Lord. I want to be the Moses which you have called me to be, Lord. I want to be the Daniel which you have called me to be, Lord. I want to be the Elijah which you have called me to be, Lord. I want to be that my master Elisha which you have called me to be, Lord. I want to be what you want me to be, Lord. I don't want to be what I want to be, बाप्पा. जे मला व्हायचं आहे ते मला व्हायचं नाही बाप्पा. जे तुझी इच्छा आहे तसं मला घडव. माझे सेवे प्रभू आज माझी इच्छा पण तुझी इच्छा पूर्ण कर बाप्पा. Hallelujah. All to Jesus I surrender all. To Him I freely give. Worldly pleasures all forsaken. Take me, Jesus, take me now. All to Jesus, all to Jesus I surrender all. To Him I freely give. Worldly pleasures all forsaken. Take me, Jesus, take me now. And I surrender all. Come on, church, I surrender all. I surrender all. To Thee, my blessed Savior. All to Thee, my blessed Savior. I surrender all. And I surrender all. Surrender all your struggles to Him. आज मी तुला म्हणून समर्पित करत नाही. तुझा मुलगा म्हणून समर्पित करतो. तुझी मुलगी म्हणून समर्पित करतो. या अस्मिताला गुलामगिरीतून त्या पापाला जाळून सुटका आहे प्रभू येशू बाप्पा. I surrender all, I surrender. I surrender all. All out to Him as your blessed Lord. आज ना मुलगी आहे, मुलगा आहे बाप्पा. त्या गुलामगिरीतून, त्या अस्वस्थतेतून, त्या समस्येतून मला बाहेर काढ. My blessed Savior. All to Thee, my blessed Savior. All to Thee I freely give. Worldly pleasures all forsaken. Take me, Jesus, take me now. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all. Last time I surrender all. When you have work to do, what's all life, lift your hands and tell Him, please. I surrender all. My battles, my struggles, my nature, my character, my children. I surrender. Savior, I surrender. जास्त वेळ अन्याय झाला असेल, आज तो अन्याय प्रभूला समर्पित कर. प्रभू, मला विश्वास आहे जाण्याचे परमेश्वर आज सिंहाचे तोंड बंद करणारे आहोत. माझ्या आयुष्याला प्रत्येक सिंह जो गरजतो बाप्पा, तो तुमच्यापासून नाहीये. आज हे तोंड बंद करा. ते सर्वांना कोण येऊ की स्वर्गात जो देव आहे तोच खरा देव. येशू तुम्ही प्रभू हा जरा करून
आज दुपारी प्रभू येशू ज्याने हात वर केले आहे आनंद मन तुम्ही जाणता त्याची परी जाणता बाप्पा आज त्याचे सहाय्य करा fill them with your power this morning Lord fill them with your love fill them with your joy unspeakable full of glory burn in them a desire to grow dear Jesus desire to fight my master a desire my master to get up and get going one more time a desire बाप्पा की मी देवासाठी काम करणार देवाचा गौरव होणार आहे जीवनामध्ये Lord in hopeless you are a hope when we are useless we are useful in the hands of Jesus नम्र विनंती करतो आज एकाही व्यक्ती रिकामं जाऊ नका प्रत्येकाला आपल्या आत्म्याने भरून बाप्पा प्रत्येक गुलामीचे बंधनास तोडा प्रवेश every strategy of enemy we break in the name of Jesus and we speak your life and life in abundance every unsound mind every struggles my master we lay at your feet dear Jesus देवाला भेटेपणाचा सामर्थ्याचा प्रेमाचा संयमाचा आत्मा दिला आज प्रत्येकाला सामर्थ्य द्या तुमच्या प्रेमाने भरा संयमाने भरा बाप्पा आम्हाला विश्वास आहे की आज येशू माझ्या आत मोशे घडवत आहे येशू माझ्या आत एक एस्तर घडवत आहे येशू माझ्या आत एक शमूएल घडवत आहे माझ्या आत येशू निर्माण होत आहे my character is changing my nature is changing my behavior is changing सर्व स्तुती सन्मान आदर महिमा गौरव तुम्हाला समर्पित in Jesus name we pray amen remain standing please as we remain standing we're going to offerings this time we'll sing a small chorus this time Now unto him that is able to keep me from falling
before the presence of His glory with exceeding joy to the only wise God our Savior, be glory and majesty, dominion and power, both now and ever. Amen. Father God, in Jesus' name, we give you all the glory. Come on, say, all glory goes to Jesus. All glory goes to Jesus. All honor goes to you, Lord. All praises goes to you, Papa. हमारा विश्वास है, Papa. You have got something big, something strong, Papa. Every slavery, we break in the name of Jesus and Lord. You have made us a royal priesthood, my Master. You have made us kings and queens for your glory, Lord. सर्व महिमा, सर्व गौरव येशूच्या नावाने मागतो विनंतीच नाही. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व असतो. गॉड ब्लेस यू ऑल. भक्ती सभा संपली. एकमेकांना भेटू आणि एक एक करून आपण इथून बाहेर पडू. सर्वांना अशा प्रकारे Amen. God bless you. Thank you so much. Amen.